जाग्रदादिमयं तथा। ॐ वेद्यै यत्पदं तन्नमः। माण्डुक्योपनिषत् शांति मंत्रः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथ माण्डुक्योपनिषत्। ॐ इत्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवद्भविष्यदिति सर्वमोङ्कार एव। यच्चान्यत्रिकालातीतं तदप्योङ्कार एव। सर्वैयेतद् ब्रह्मायमात्मा ब्रह्म सोऽयमात्मा चतुष्पाद जागरितस्थानो बहिष्प्रज्ञः सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः स्थूलभुग् वैश्वानरः प्रथमः पादः। स्वप्नस्थानोऽन्तः प्रज्ञः सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः प्रविविक्तभुक्तैजसो द्वितीयः पादः। यत्र सुप्तो न कञ्चन कामं कामयते न कञ्चन स्वप्नं पश्यति तत्सुषुप्तम्। सुषुप्तस्थान एकीभूत प्रज्ञानघन एवानन्दमयो हि चेतो मुख प्राज्ञस्तृतीयः पादः। एष सर्वेश्वर एष सर्वज्ञ एषोऽन्तर्याम्येष योनिः सर्वस्य प्रभवाप्ययौ हि भूतानाम् अन्तः प्रज्ञन् बहिष्प्रज्ञन् नो भयत् प्रज्ञन् प्रज्ञानगणम् न प्रज्ञन्ना प्रज्ञम् अव्यवहारमग्राह्य मलक्षणमचिन्त्यमव्यपदेश्यमेकात्मप्रत्यय सारं परितोषमम् शान्तं एवमद्वैतं तं मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः। सोऽयमात्माद्यक्षरमोङ्कारोऽधिमात्रम् पार्थमात्रा अकार उकार मकार इति। जागतिकस्थानो वैश्वानरः प्रथमा मात्रा तेरादित्वात् वा नोति हवति सर्वान् कामान् य एवं वेद। स्वप्नानस्तैजस उकारो द्वितीया मात्रोत्कर्षात् उभयत्वात्वोत्कर्षति ह वै स वैज्ञानिकमतिं समानश्च भवति नास्या ब्रह्मकुले भवति य एवं वेद। सुषुप्तस्थानः
प्राज्ञो मकार स्मृतिया मात्रा मितेर्वा मिनोति हवा सर्वमपि तिष्ठ भवति य एवं वेद अमात्रश्चतुर्थो व्यवहार्यः प्रपञ्चोपशमः शिवोऽद्वैत एवमोङ्कार आत्मैव संविशत्यात्मनात्मानं स एवं वेद उपनिषत् समाप्ता हरिः ओम् हरिः नमः हरिः ओम् परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका व मंदाताईंना साष्टांग नमस्कार. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. श्रोते आपल्याला पण साष्टांग नमस्कार. आपण मांडव्य उपनिषदाची पूर्वपीठिका बघतो आहे, म्हणजे पूर्वतयारी बघतो आहे की नेमकी पूर्वतयारी मला काय करायचे साधक या नात्याने. आणि त्या अंतर्गत आज आपला तिसरा भाग आहे. या तिसऱ्या भागामध्ये पूर्वतयारीचा एक पैलू काल आपण बघितलेला आहे की तो आत्मनिष्ठा. काल तिसरा भाग झाला, त्यामध्ये तो पैलू आत्मनिष्ठा बघितला. या आधी प्रणाली बघितली आणि या आधी आपण 5 गोष्टी बघितलेल्या आहेत. 5 गोष्टी सगळ्यात सुरुवातीला कोणत्या आवश्यक आहे साधकासाठी. आणि आत्मनिष्ठा हा पैलू, ह्या पैलूचा अभ्यास आपण काल केलेला आहे. मांडुक्य उपनिषदाचा अभ्यास करताना जी वैचारिक झेप घ्यायची आहे, ती वैचारिक पूर्वतयारी आवश्यक आहे. त्या पूर्वतयारीचा एक भाग आत्मनिष्ठा. आणि ही आत्मनिष्ठा कशी सांभाळायची, कशी तयार करायची, हा कालच्या सुनील काकांच्या प्रवचनाचा सगळ्यात महत्वाचा उद्देश होता. आणि त्यासाठी आत्मनिष्ठा सांभाळण्यासाठी विचार करायचा सामान्य अहम आणि विशेष अहम याचा सतत विचार करायचा आहे. आणि सतत विचार करून सामान्य अहमची निवड करायची आहे. आणि हा विवेक पूर्ण जागा हवा. सामान्य अहमची सतत निवड करणं यासाठी विवेक पूर्ण जागा हवा. शेंगात टरफल पाहणे हा विशेष अहमचा विचार आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे यावेळेला. आत्मनिष्ठा हा जो पैलू आहे फार महत्वाचा आहे. अत्यंत काळजीपूर्वक असा ऐका. पण शेंगेचे टरफल पाहणे हा विशेष अहमचा विचार आणि आतील रस पाहणे हा सामान्य अहमचा विचार आहे. शेंग जेव्हा पेरतात तेव्हा टरफल येत नाही, तर रसामुळे टरफल तयार होतं. रसातून त्याची निर्मिती होते. याचं भान सतत असणे आणि टरफलाला विशेष महत्व न देणे याला आत्मनिष्ठा असे म्हणतात. अशी आत्मनिष्ठा सांभाळणे हा पूर्वतयारीचा एक भाग आहे. म्हणून रसाचा अनुभव घेण्यासाठी टरफलाची आवश्यकता आहे, निश्चित आहे. पण त्या टरफलमध्ये रंगवाळी रेंगाळू नये. रसाचे भान ठेवायचे. आवाज बरोबर आवाज तुटतो. आवाज येत नाही. बर ठीक. आता बघा, आता आवाज येतोय का? नाही, व्हिडिओ बंद कर तुझा. आणि ही आत्मनिष्ठा सांभाळणं हा पूर्वतयारीचा एक भाग आहे.
म्हणून रसाचा अनुभव येण्यासाठी टरफलाची आवश्यकता आहे, पण टरफलामध्ये रमू नये. आणि ह्या रसामुळे शेंग आहे, टरफल आहे आणि दाणा आहे, म्हणजे आत्म्यामुळे देहाची जगत आहे, हा विचार सतत मला करायला हवा. पण ब्रह्माचा प्रत्येकाला सामान्यत्वाने अनुभव आहे, सामान्यत्वाने सगळ्यांना अनुभव आहे. आरशामध्ये स्वतःला पाहणे हे कृत्रिम पाहणे, स्वतःला मी जेव्हा बघतो तेव्हा हे कृत्रिम पाहणं असतं. आणि म्हणजे कृत्रिम पाहणं हे विशेषत्वानं बघणं आहे, म्हणजे टरफलाला बघणं आहे. आणि स्वतःला पाहणं म्हणजे मी आहे याची जाणीव असणं, हे सामान्य पाहणे आहे. रसाची जाणीव असणं हे सामान्य रसाची जाणीव असणं हे सामान्य पाहणं आहे. आणि ही रसाची जाणीव मला नेहमी हवी, तेव्हाच ती आत्मनिष्ठा सांभाळल्या जाते. म्हणून देह अस्ति आणि अहम अस्मी असं आपण नेहमी म्हणतो. यामध्ये देह आहे आणि मी आहे, या आहेपणा हे दोन्ही जरी आहे असं असलं तरी पण या आहेपणामध्ये फरक आहे. देह आहे असं म्हणण्यामध्ये विशेष अहम आहे आणि मी आहे म्हणण्यात सामान्य अहम आहे. देह असण्याची देह आहे या आहे मध्ये ही जी विशेषत्वाची जी जाणीव आहे ही इतरांना असते, परंतु मी आहे ही जाणीव ही फक्त मलाच असते. म्हणून अस्ति नावाच्या शरीरामध्ये अस्मि नावाचं तत्व आहे व ते मी आहे. ह्या तत्वामुळे देहादी जगत निर्माण झाले आहे. म्हणून मी अज आहे, मी जन्माला आलोच नाही. रसामुळे शेंग आणि टरफलाची निर्मिती आहे. तो रस सामान्य अहम मी आहे हा विचार सतत जागृत ठेवायचा, याला विवेक असं म्हणतात. आणि या विवेकाधिष्ठित जीवन ज्या वेळेला माझं होतं त्यावेळेला ती आत्मनिष्ठा आहे, हे महत्वाचं आहे. आणि हे आत्मनिष्ठा या उपनिषदाची पूर्वतयारी आहे. म्हणून तिन्ही अवस्थांच्या ठाई आत्मा एकची असे देही, तोही देहाच्या ठाई विदेही, साक्षी पाही सर्वांचा, यालाच अंतर्निष्ठ असं म्हणतात. तिन्ही अवस्थांच्या ठिकाणी एकच आत्मा बघायचा, यालाच अंतर्निष्ठ म्हणतात. आणि अंतर्निष्ठ तिथं पितरले, ही आत्मनिष्ठा जी आहे अशी आत्मनिष्ठा या 4 प्रकरणामध्ये स्पष्ट केलेली आहे. पण 4 प्रकरण कोणते? पहिलं आगम प्रकरण आहे. या आगम प्रकरणामध्ये उपदेश हे त्याचं स्वरूप आहे, त्यात परोक्ष ज्ञान सांगितलंय, म्हणजे त्यात सिद्धांत मांडलेले आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये वैतथ्य प्रकरण जे आहे, हा वैतथ्य शब्द विथत पासून तयार झाला, म्हणजे विथत म्हणजे माईक, या माईकत्वाचा म्हणजे मिथ्यत्वाचा विचार या प्रकरणामध्ये केलेला आहे. आणि मिथ्यत्वाचा विचार करताना फक्त अनिर्वचनीय ख्यातीचा विचार केलेला आहे. ख्याती म्हणजे स्पष्टीकरणाची रीत. हे कसं मिथ्या आहे याचं स्पष्टीकरण याच्यामध्ये केलेलं आहे. भेदाने भरलेलं हे जग आहे, हे अध्यस्त आहे आणि अधिष्ठान ब्रह्मतेनी आहे. पण तैत्तरीय उपनिषदामध्ये जी श्रुती आहे, अहम वृक्षस्वरे रिवा, म्हणजे या संसार वृक्षाचे मूळ, याची सुरुवात माझ्यापासून आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि या द्वैताचा निराश मला विचाराने करायचा आहे, लय करायचा नाही, नाश करायचा नाही. असं दुसरं प्रकरण आहे. तिसरं अद्वैत प्रकरण आहे की दिसणारा ह्या जगामध्ये अभेद तत्व आहे. हा हे जे मिथ्यत्व आहे हे भेदामुळे तयार झालेलं आहे आणि भेद हे उपाधीमुळे तयार झालेला आहे. या उपाधींचा मला निराश करायचा आहे. हा निराश कसा करायचा? हा उहापोह या अद्वैत प्रकरणामध्ये आहे. आणि वैतथ्य प्रकरणामधून मिथ्यत्व लक्षात घ्यायचे, संसाराचे मिथ्यत्व लक्षात घ्यायचे, त्याचा निराश करायचा. आणि अद्वैत तत्वज्ञानात या भेदाच्या मिथ्यत्वाचे कारण उपाधी आहे, पण त्याचाही निराश करायचा. आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे. चौथं प्रकरण अनाथ शांती आहे. म्हणजे दिसणारं जग का दिसतं याचं उत्तर मशालीच्या दृष्टांताने याच्यात स्पष्ट केलेले आहे. मशाल फिरवले की एक गोल दिसतो आणि ती फक्त एक कल्पना आहे. अनाथ म्हणजे मशाल, मशालीच्या काडीवर
नसलेल्या चक्राची कल्पनावाद आहे आणि याचा निराश करायचा आहे, त्याची शांती करायची आहे. म्हणून अलाट शांती हे शेवटचं प्रकरण आहे. अशा 4 प्रकरणांच्या माध्यमातून आत्मनिष्ठा सांभाळायची, जोपासायची आणि बाजे झालेच नाही न तशी जायचे जीवन या सहज अवस्थेपर्यंत यायचं. त्याचा समन्वय अधिकारवाणीतून सुनील काकांचा आपण रोज जाऊन घ्यायचा आणि अभ्यास करायचा. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. कौशी दूषित करान्नवनीरजाभा पीतांबरा चरणबिंब फलासुता सुंदर मुखादरविंद नेत्रा परम किमपि तत्त्वमहं न जाने. आवाज येतोय बरोबर? आवाज कटतो आहे, कदाचित व्हिडिओ बंद करावा लागेल. आवाज येतोय. व्हिडिओ बंद करतो. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकं नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणं. सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. शांतीपाठ म्हणूया आपण सगळे मिळून. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, सेवा लागी आयुष्य हितकर. रोगो आम्ही इंद्र महान कीर्तिवंत, उषाती ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्ठनाशी. जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्री चरणांना साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. मांडुक्योपनिषद अभ्यासायचं म्हणजे अधिकार कमवावा लागतो आणि लागतोच. अधिकार जोपर्यंत आपण कमवत नाही तोपर्यंत आतमध्ये उपनिषद हे झिटपत नाही. सगळ्याच उपनिषदाच्या बाबत असं आहे, पण या उपनिषदांना कारिकांची गरज भासते आहे.
याचा अर्थ असा की या उपनिषदांमध्ये आम्हाला बरोबर सगळं समजावून घेता आलं पाहिजे. आमचा अधिकार आम्हाला वाढवून घेता आला पाहिजे. वक्तव्य हे सदर या वेळेला अत्यंत उपयोगाचं आहे. अत्यंत शब्द वापरतोय. काही जण आरामात मी बोलतो त्यावेळेला 100चा आकडा झालेला असतो, पण मीराताईंच्या शांतीपाठापासून आणि होणाऱ्या वक्तव्यापर्यंत आम्ही जर अटेंड नाही राहिलो तर मांडुक्य उपनिषद गळी पडणं अवघड काम आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायच्या की आम्हाला हे समजून घेता आलं पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला आमचा अधिकार वाढवून घेता आला. विचाराने अधिकार कमवत जावं लागतं. आता प्रपंचामध्ये सुद्धा हुशार सगळेच जण असतात. कोणी हुशार नाही असा विषय मी बोलत नाही आहे सध्या. सगळ्या हुशार लोकांमध्ये मॅच्युअर फार थोडे असतात. हुशार अनेक जण असतात पण मॅच्युअर फार थोडे असतात. आता हुशारी असणं आणि हुशारी बरोबर मॅच्युरिटी असणं यात फार मोठा अंतर आहे. इंटेलिजंट असणं प्रारब्धाचा भाग आहे, पण मॅच्युरिटी कमवावी लागते. मॅच्युरिटी विचाराने येते, त्याला परिपक्वता असणं. हुशार सगळेच जण असतात, इंटेलिजंट सगळेच जण असतात. मी सगळेच जण म्हटलंय बरं का, उगीच कोणाला कमी कशाला लेखायचं. पण मॅच्युअर फार थोडे असतात. त्याचं एक उदाहरण देऊन देतो. उत्तम आंब्याच्या झाडाला विकसित झालेल्या टप्पोऱ्या कैऱ्या हजारोनी असतात, पण आपलं आंबटपण सोडून पाडावर आलेली कैरी विरळ असते, त्याला मॅच्युरिटी म्हणतात. सगळ्या टप्पोऱ्या आणि उत्तम प्रकारच्या कैऱ्या असतात. कापून खाल्लं तर खोबऱ्यासारख्या सुंदर लागतील अशा कैऱ्या असतात. घनदाट आंबट नव्हे, खूप आंबट नव्हे, छान खोबऱ्यासारखं सुंदर लागतील अशा. पण त्यात पाडावर आलेली कैरी विरळी असते. तसं इंटेलिजंट सगळेच जण असतात, पण मॅच्युअर होणं जीवनामध्ये ही फार मोठी कसरत आहे. त्याला परमार्थात अधिकार असं म्हणतात. व्यवहारात ज्याला मॅच्युरिटी म्हणतात, ती मॅच्युरिटी साधन चतुष्टय संपन्नतेतून परमार्थामध्ये येते, त्याला अधिकार असं म्हणतात. अत्यंत बारीक सारीक विचाराच्या ठिकाणी सावध राहावं लागतं, जागं राहावं लागतं. काल माझ्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही म्हणाला होतात, तिने सांगितलं की पहिले मांडुक्य तुम्ही ऐकून घ्या. ऐकत असताना एखाद दुसरा मुद्द्याचे शब्द, फक्त शब्द, एखाद दुसरे वाक्य नव्हे, लिहून टाका हा मुद्दा आवडला. मग त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग येतं. श्री सुरेंद्र देव किंवा डॉक्टर बांगडे पाठवतात, त्यातनं नोट्स काढा. आणि डॉक्टर सौ वसुधाताई देव अकोला ह्या व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवतात, तेव्हा ते फायनल करा. त्याही तत्परतेने करतात आहे, वेळ काढून अपलोड आणि डाउनलोड करून आपल्यासाठी त्या उपलब्ध करून देतात आहे. आणि तेव्हा मांडुक्याचा अभ्यास पूर्ण होणार आहे. म्हणून बारीक सारीक विचाराच्या ठिकाणी अत्यंत सावध राहायचं आहे, अतिशय जागर आहे. दरवेळी माझं पडणारं वैचारिक पाऊल माझ्या ध्येयाशी सुसंगत आहे की नाही हे मला बघितलं पाहिजे. दरवेळी माझं पडणारं व्यावहारिक पाऊल
हे माझ्या पारमार्थिक ध्येयाशी सुसंगत आहे की नाही हे मला तपासायचं आहे आणि तपासून घेतलं पाहिजे. कळतंय का? क्रिकेटची मॅच पाहतोय, कोण जिंकेल कोण जिंकेल, एक्सायटेशन नको. तेवढ्या पुरतं सुख वाटणं वेगळं आणि सुखाची नशा वाटणं वेगळं. सुखाच्या नशेला हुरळणं असं म्हणतात आणि दुःखाच्या टोचणीला होरपळणं असं. आणि खूपदा आपल्याला असं वाटतं की आपण फार चांगला विचार करतो आहे आणि आपल्यासारखं परमार्थ कोणीच करत नाही. मला एक उत्तम अभ्यासक, नाव घेणार नाही, यवतमाळचे म्हणाले, मुरगुडलाच कशाला गेलं पाहिजे, काका तर सर्वत्र आहेत, मुरगुडला जाण्याची काय आवश्यकता आहे. उलट काकांचा प्रचार हा काकांच्या लोकांमध्ये न करता बाहेर अन्यत्र केला पाहिजे. तुम्ही काही मुरगुडच्या रिंगणाच्या बाहेर यायला तयार नाही. मी त्यांना म्हटलं, आपलं बरोबर आहे, आपण माझ्याही पेक्षा थोर कार्य करीत आहात, चालू द्यावे. तो शहाणा असतो, त्याला कधी शहाणपण शिकवायचं नसतं. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो माझ्यापुरता केलेल्या विचारातून, की मुरगुडलाच कशाला आलं पाहिजे, काकाचं सर्वत्र आहे. मग मनामध्ये मी म्हटलं, प्रल्हादासारखे ते तुम्हाला दिसतात काय? मनात म्हटलं, त्यांना नाही. ते तुम्हाला प्रल्हादासारखे भेटतात काय? 11 विक्रा अशा नृसिंह रूपातही प्रल्हादाला नारायणच दिसले आणि प्रल्हाद त्यांना घाबरले नाही, प्रसन्न होते. उलट प्रल्हादाच्या भक्तीवर खुश होऊन नारायणाचा अकराळ विक्राळत्व आणि क्रोध हा कमी 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 होत गेला. काका सर्वत्र आहे हे मुरगुडला जाणं टाळण्यासाठी म्हणणं होतं. आणि असे जे विचार करतात ते आपल्या पायावर स्वतः कुऱ्हाड ओढवून घेत असतात. म्हणून अधिकार विचाराने कमवायचा असतो. वस्तुसिद्धीर विचारेनं अतो विचार हा कर्तव्य हा शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये सांगतात. आणि स्वतःमध्ये बदल घडवायचे असतात. हे बदल हळूहळू होत असतात. कसे होत असतात ते बदल? हळूहळू होत असतात. आणि आम्हाला हळूहळू होणारे बदल नको असतात. आम्हाला पटकन होणारे बदल हवे असतात. आणि पटकन होणारे बदल हे पटकन पुन्हा आपल्या जागेवर केव्हा येतील हे सांगता येत. 1 मिनिटात राग कंट्रोल होतो, 4 वेळा होतो, 5व्या वेळेला त्याचे ज्वालामुखी होते. त्यापेक्षा हळूहळू होणारे बदल हे अत्यंत उत्तम असतात. आजच वक्तव्यामध्ये आपण पाहिलं की अजून तर मांडुक्याला सुरुवातच नाही झाली, वक्तव्य चालू आहे. हो, अधिकार कमावण्यासाठी वक्तव्य सुरू आहे. हे बदल माझे हळूहळू होतात आहे का? हळूहळू मध्ये घिसाडघाई करायची नाही. शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीत. हळूहळू होणार. एक भांडभर उकळतं पाणी घेतलं आणि त्यात 1 चमचा थंडगार पाणी टाकलं, काय होईल? उकळत्या पाण्याचं तापमान किंचित कमी झालं की नाही? 1 चमचा भांडभर उकळत्या पाण्यात चमचाभर थंड पाणी टाकलं तर त्या उकळत्या पाण्याचं तापमान थोडंसं तरी कमी झालं ना?
तसं सुखदुःखाचं, रागद्वेषादी विकारांचं दोष आणि विकार यांचं बंधन थोडस किंचित जसं जसं कमी होईल आणि कमी कमी होत जाते आहे, माझ्या अंतःकरणाची प्रसन्नता, माझ्या जीवनातील विषय निरपेक्ष समाधान हळूहळू वाढतंय का हे तपासावं. विषय निरपेक्ष समाधान म्हटलंय बरं का, वस्तू मिळाल्यानंतरचं समाधान नव्हे. विषय नसताना, व्यक्ती आणि वस्तू नसतानाही माझं समाधान पूर्वीपेक्षा अधिक होत आहे का? हे तपासा. ते हृदय ग्रंथी सिद्धन्ते सर्व संशय क्षीयते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावर. हळूहळू हळूहळू आपले संशयाचा निराश होत जातो आणि आपल्या अंतःकरणातल्या गाठी, गाठी शब्दाचा अर्थ अविद्यारूप घट्ट बंधन. अंतःकरणात दोन प्रकारचे बंधन आहेत. एकाला अविद्यारूप बंधन असं म्हणतात, एकाला अज्ञानरूप बंधन. देह आहे असं वाटणं हे अविद्यारूप बंधन आहे, जग सत्य आहे असं वाटणं अज्ञानरूप बंधन आहे. हे संशय जसे जसे आपले कमी कमी होत जातात तस्मिन् दृष्टी परावर. तो स्वरूपाला जाऊन मिळण्यासाठी अधिकार कमवत असतो, जाऊन प्राप्त होतो. याच ग्रंथातल्या एका प्रकरणामध्ये म्हणजे वैतथ्य प्रकरणामध्ये म्हणून सांगतो की वक्तव्य बघा, आधीच्या नीलाताईंच्या शांती पाठापासून हजर राहा. वैतथ्य प्रकरणामध्ये मंत्र आलाय, आदावंते च यन्नास्ति वर्तमाने तत्तथा वितथ ही सदृशः संतो अवितथा इव लक्षिता. जे सुरुवातीला नसतं आणि जे शेवटी नसतं ते चालू काळात सुद्धा नसतं. म्हणून सर्व पदार्थ केवळ आभास रूप असूनही आपल्याला सत्य वाटतात. काय बोलतोय हो मी? इथे मुश्किल आहे. भोग, उदाहरणार्थ आंबा, आंब्याचा भोग घेतोय आपण. तर आंब्याचा भोग घेण्यापूर्वी होता का हो आंब्याचा भोग? नव्हता. आंबा खाऊन झाल्यानंतर आंब्याचा भोग आहे का? नाही. मग जे सुरुवातीलाही नसतं आणि नंतरही नसतं त्याचं मधलं असलेलं अस्तित्व हे भ्रमरूप आहे, आभास रूप आहे. ते आम्हाला सत्य वाटतं म्हणून सगळं दुःख आहे. ग्रहण लागण्यापूर्वी होतं का हो? ग्रहण संपल्यानंतर होतं का हो? ग्रहणाचा प्रारंभ आहे, ग्रहणाचा मोक्ष आहे आणि ग्रहणाचा अंत आहे. मधल्या भागाला मोक्ष म्हणतात. लागण्यापूर्वीही नव्हतं आणि संपल्यानंतरही नाही, म्हणून त्याचा माझ्या स्वरूपाशी संबंध नाही, ते मिथ्या आहे. व्यावहारिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या काय तुम्हाला करायचं तो करा, तो माझा विषय नाही. आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा माझ्यावर प्रभाव नाही. देहावर असेल मला ठाऊक नाही, पण माझ्या स्वरूपावर त्याचा प्रभाव होत नाही, कारण मी आत्मा. म्हणून हे मतलबासाठी बोलायचं नाही, ते उपयोग करून घेण्यासाठी बोलायचं. आदावंते च यन्नास्ति वर्तमाने तत्तथा. आम्हाला हे कळलं पाहिजे की ज्या गोष्टीला उदय आहे आणि ज्या गोष्टीला अंत आहे ज्याचा प्रारंभ आहे, ज्याचा शेवट आहे, ती वस्तू मिथ्या आहे. ती वस्तू आत्मस्वरूप असू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे
की आत्मस्वरूपापर्यंत मला उडी घ्यायची आहे आणि ती उडी मला अत्यंत शांतपणे घ्यायची आहे. कशाला ठोसा वगैरे या गोष्टी व्यवहारातल्या झाल्या, परंतु आमच्या आतमधली शांती न बिघडता जगाला तोंड देणं, याला परमार्थाचं स्किल असं म्हणतात. ती खासियत आहे, साधत आहे, त्याशिवाय जमत नाही. म्हणून बोलताना सुद्धा आपल्या आतमध्ये हल्लं नाही पाहिजे. हो, पण आपले मात्र हरलेले असता कामा नये. आता म्हणतात पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायचा, आपण चिडलो तर ते रिपोर्ट मध्ये लिहून घेतात का हे किती डिग्री चिडले म्हणून. मग आपल्या अंतरातलं पाणी हलता कामा नये. आपल्या विषयावर चलूया. याला अधिकार कमावणं असं म्हणतात. हा मला हळूहळू कमवत गेला पाहिजे आणि पुन्हा जगाबद्दल तक्रारी करायच्या नाही. माझं अर्धांग असं, माझे मुलं बाळ तसे. तक्रारच जर करायची असेल तर मी कसा, मी असा असा असा, मी स्वतःला जीवरूप समजतो आहे, हीच तर माझी मुख्य तक्रार पाहिजे. काय करता जगाचा विचार करून. मला जगाला बदलायचं नाही, मला स्वतःला घडवायचं आहे. बदलायचं नाही बरं स्वतःला. जी घडलेली वस्तू पुन्हा बिघडत नाही, पण बदलवलेली वस्तू पुन्हा बदलू शकते. येणार आहे तेही सांगतोय मी पुन्हा. अजून आवाज कमी येतोय. हा इलाज नाही केला. आवाज चांगला आहे. तुमच्या इकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आवाज छान आहे. हो, जागृतीतले पदार्थ आलाय का, अजून सुधारला का काही? नाही, चांगला आहे सुनील काका. आवाज चांगला आहे. त्यांना काही प्रॉब्लेम असेल, आम्हाला नाही चांगला नाही, आहे. आता यायला. आता आला आवाज. जागृती व्हिडिओ सुरू कर बघा. पुन्हा बंद करू ते. जागृतीतले पदार्थ रज्जू सर्पाप्रमाणे आम्हाला सत्य भासतात. ते अनित्य असतानाही आम्ही त्यांना सत्य मानतो. हा एक मोठा भाग आहे. मुद्दा मानतोय. काका व्हिडिओ बंदच ठेवा, आवाज कट होतो. जागृतीतले पदार्थ तेवढे सत्य, तेवढेच स्वप्नस्थ पदार्थ सुद्धा सत्य. आता झाला गोंधळ आमचा सुरू. हे उपनिषद 3 अवस्था आणि ओंकार यांचा मेळ घेऊन पुढे चालताय बरं. आपण आता आपल्या मूळ ट्रॅकवर येतोय. जागृतीतले पदार्थ जेवढे सत्य आणि भासमान आणि अनित्य, तेवढेच स्वप्नस्थ पदार्थ सत्य, भासमान आणि अनित्य. आता याला उलट करून घेऊ. उलट म्हणजे समजायला सरळ करून घेऊ. स्वप्नातले पदार्थ जेवढे सत्य, भासमान आणि अनित्य आहेत, तेवढेच जागृतीतले पदार्थ अनित्य आहेत, भासमान आहेत. स्वप्नातले पदार्थ सत्य आहेत का? हो, नाही. मग जागृतीतले पदार्थ तेवढेच सत्य. जागृतीतले पदार्थ म्हणजे काय हो? पुन्हा व्यक्ती, वस्तू, व्यवहार, घटना आणि परिस्थिती ह्या तेवढ्याच कल्पित आहे. जेवढं स्वप्न कल्पित असतं तेवढंच जागृतीतलं सगळं काही कल्पित आहे. स्वप्नामधल्या पदार्थांना जाग येताच ते पदार्थ संपून जातात, कारण ते अनित्य, मिथ्य आणि भासमान आहे. आणि गाढ झोपेमध्ये पदार्थांचं संपूर्ण अस्तित्वच पुसलं जातं. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्तीमध्ये पदार्थांचं अस्तित्व संपून जातं. स्वप्नामधलं पदार्थांचं अस्तित्व जाग आल्यानंतर संपतं. आणि जागृतीतला पदार्थ सत्य नाही, अनित्य आहे, एवढं आम्हाला जाणून घेता आलं पाहिजे.
आता आपण ट्रॅक कडे जुळायला चाललो बरं का. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य या 4 अवस्था ओंकाराचे 4 पाद आहेत. ट्रॅकवर आलोय आता आपण. जागृतीतल्या या जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य, काही जण तुर्यगा पण म्हणतात तिला. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्यगा या 4 अवस्था हे ओंकाराचे 4 पाद आहेत. जागृतीला 3 काळ आहेत. जागृतीला 3 काळ आहेत. बघा, आपण मुद्दा मांडला आता की स्वप्नातले पदार्थ जाग आल्यानंतर मिथ्या ठरतात. गाढ झोपेमध्ये तर पदार्थांचं अस्तित्वच पुसलं गेलेलं असतं. तर स्वप्नातले पदार्थ जाग आल्यानंतर जेवढे मिथ्या तेवढेच जागृतीतले पदार्थ ज्ञान झाल्यानंतर मिथ्या ठरतात. माझा मुद्दा, मला जर ज्ञान झालं असेल तर जागृतीतले व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती ह्या मिथ्या असल्यामुळे त्यांनी माझं अंतःकरण बिघडण्याचं कारण नाही, मुळीच नाही. पटलं का? एखाद्याने उत्तर द्या. जर मला हे होय. समज होय होय. हा की हे जर सगळं पुसलं जात आहे, हे जर सगळं मिथ्या आहे, तर मग जागृतीत, मी लिहून घेतो हा मुद्दा, मला आत्ता सुचलाय छान, होणाऱ्या घटना, व्यक्तीचा परिचय या मिथ्या आहेत. संबंध मिथ्या आहे आणि जर हे मिथ्या असतील तर त्याचे परिणाम मला होता कामा नये. त्यापासून मी राग लोभात जाता उपयोगी नाही. राग द्वेष क्रोध होता कामा नये. तर मला आता माझा अधिकार मी वाढवून घेतला असा होईल, नाहीतर होणार नाही. अंतःकरण सदैव शांत. आता इथे आम्हाला हे जमलं पाहिजे, शांत, आनंदी, स्थिर. तर मला उपनिषद समजत आहे. काका, तो ह्याचं एखादं उदाहरण देता येईल का? देता येईल, जास्त चांगलं समजण्यासाठी. देता येईल, फक्त मनाला वाईट नको वाटायला. देतो मी. नाही. जागृतीत भेटणाऱ्या व्यक्ती, आपण 2 व्यक्ती घेऊया. सगळ्यांनी, पुरुष स्त्री कोणी असो. एका व्यक्तीला म्हणतात अर्धांग आणि दुसऱ्या व्यक्तीला म्हणतात मुलगा किंवा मुलगी, म्हणजे अपत्य. 2 घेतला आपण, अर्धांग आणि अपत्य. यांच्याशी येणारा माझा संबंध मिथ्या आहे. मग त्यांचा आणि माझा ज्या वेळेला संबंध येतो त्यावेळेला अंतःकरणामध्ये राग द्वेष क्रोध येता कामा नये, किंवा प्रेमही उमळून येता कामा नये. मी बॅलन्स असलो पाहिजे. गरम पाण्यामध्ये गरम पाणी घातलं तरी ते गरम होतं, थंड घातलं तरी ते कमी तापमानाचं होतं. माझं बॅलन्स असलं पाहिजे. आता व्यक्तीशी होणारा संबंध, जास्त संबंध आपला घरातच येतो, घरातल्याच लोकांशी.
आणि घरातले लोक कधी अनुकूल कधी प्रतिकूल राहणारच. आपण सुद्धा त्यांना कधी अनुकूल आणि प्रतिकूल असतो बरं का. नाही तर मग त्यांच्यावर दोष देत बसायचा, असे आहेत तसे आहेत तसे आहेत. नेहमी असतं आमचं, आमचे हे असे आहेत आणि आमची ही तशी आहे. किती दिवस या जगाच्या सत्यत्वामध्ये धावणार. आणि ते जसे आहे त्यात बदल होणार आहे का? नाही. बदल फक्त मी माझ्यामध्ये घडवू शकतो, त्यांच्यात घडवू शकत नाही. त्यांना मोक्षाची गरज नाही. खूप जण परमार्थ ऐकल्यासारखं करतात, नियमाने ऐकतात, अभ्यासही करतात, पण निधिध्यासन करत नाहीत. स्वतःच्या आचरणामध्ये बदल घडवून आणवत नाहीत. आणि ते पारमार्थिक नाहीत. म्हणून आपण आता बोलला होता, काय नाव इथे किरण लिहिलंय जोशी, विजयराव आहेत का? हो हो. हा, विजयराव. नाही, जागृतीच किरण होणार. किरण जोशी. अच्छा, किरण जोशी आहे. बर. हा. विजयराव जोशी पुस्तकचे आहेत. आपण कुठले? अहिल्यानगरचा आहे. बर. सध्या पुण्यात आहे. हो, हरकत नाही. हा. छान. पुन्हा भेट झाली की येतो पुण्यात. हो हो, नक्की नक्की. अरे, व्यक्तींशी आणि वस्तूंशी होणारा संबंध मिथ्या आहे या निर्णयावर मी येणं, याला अधिकार कमावणं असं म्हणतात. आणि हा अधिकार मी कमावला आहे की नाही हे कसं ओळखायचं? माझ्या अंतःकरणाची प्रसन्नता बिघडता कामी नये. आता हे मी तपासायचं आहे. इथे तर जेवायला बनवलेला पदार्थच थोडासा चवीपासून भिन्न झाला, म्हणजे रुचकर नाही झाला, की आमची तळपायाची कुठे जाते. किती आम्ही जगाला सत्यत्व देतो. आम्ही स्वतःला घडवलं पाहिजे. असो, आपण पुढे चालूया. आपली शंका कळली? किरणराव, झालं पूर्ण? हो हो हो, छान कळलं. अडचण असेल तर नंतर पण फोन करायचा, मला हक्काने करायचा फोन. जरूर जरूर जरूर. धन्यवाद. आपल्या मुद्द्यावर येऊ. जागृतीला 3 काळ असतात. जागृतीला 3 काळ असतात. पहिला काळ, मी जागा होतो तेव्हा मी जागा होतो, हा भूतकाळ झाला. मी जागा आहे हा वर्तमान काळ झाला. आणि मी जागा राहीन हा भविष्य काळ झाला. म्हणून जागृतीला 3 काळ आहेत. गाढ झोपेला 2 काळ आहेत. मी झोपलो होतो हा भूतकाळ आणि मी झोपेन हा भविष्यकाळ. पण मी झोपलेलो आहे असा वर्तमान काळ गाढ झोपेला नसतो. आणि स्वप्नाला एकच काळ असतो. ज्यावेळी स्वप्न पाहत असतो त्यावेळेला त्याला एकच काळ असतो, त्याला वर्तमान काळ असं म्हणतात. नीट समजून घ्या. जागृतीला 3 काळ, भूत, वर्तमान आणि भविष्य. स्वप्नाला 2 काळ, भूत आणि भविष्य. मी स्वप्न पाहत आहे असा वर्तमान काळ स्वप्नाला नाही. स्वप्नाला एकच काळ आणि गाढ झोपेला 2 काळ, सुषुप्तीला 2 काळ. मी झोपलो होतो आणि मी झोपलो आहे. माझ्या सांगण्यात थोडासा बदल झाला, मी पुन्हा सांगतो. जागृतीनंतर स्वप्न बोललं गेलं. जागृतीला 3 काळ, भूत, भविष्य, वर्तमान. करेक्ट करून घ्या. गाढ निद्रेला 2 काळ, भूत आणि भविष्य. आणि स्वप्नाला एकच काळ, वर्तमान काळ. एकच काळ का बरं स्वप्नाला?
समजलं ना? कोणाला काही अडचण नाही ना? शांतपणे घेणार आहे मी, भरपूर वेळ लागला तरी चालेल, पण मोक्ष मिळाला पाहिजे. मांडुक्यमेकम केवलम मुमुक्षूणाम विमुक्तये. माझी मुक्ती झाली पाहिजे, माझा मोक्ष झाला पाहिजे. नुसता सकाळी ऐकण्याचा वेळ माझा वाया नाही गेला पाहिजे, किंवा नुसत्या सत्वगुणामध्ये मी राहता कामा नये. चांगला वेळ जातो सकाळी सकाळी इकडलं तिकडलं ऐकण्यापेक्षा, बरं हे ऐकणं नाही. नाही, एवढ्यावर तृप्त होऊ नका, एवढ्यावर समाधान मानू नका. असं पोट भरा की पुन्हा जेवायची इच्छा नाही झाली पाहिजे, पुन्हा भूकच नाही लागली पाहिजे. जागृतीला 3 काळ, गाढ झोपेला 2 काळ, आणि स्वप्नाला फक्त वर्तमान काळ. तुम्ही बघा, आपण काय बोलतो? स्वप्न पडतं. काय म्हणतो? स्वप्न पडतं. याचा अर्थ जे पडतं ते पाडून घेता येत नाही. स्वप्न पडतं म्हणजे स्वप्न पाडून घेता येत नसतं. जे पडतं ना ते पडल्यावरच कळत असतं. म्हणून स्वप्नाला वर्तमान काळ. आता पुढे चलू. आपल्या जग झालं नाही या विषयाकडे आपल्याला यायचं आहे. तो विषय स्वप्नाच्या अनुषंगिक बोलतो. जग हे ईश्वराला पडलेलं स्वप्न आहे, पडलेलं. मग आता आपल्या स्वप्नामध्ये आपण रमतो नकळत, तिथपर्यंत समजू शकतो. दुसऱ्याच्या स्वप्नामध्ये आपण रमावं का? दुसऱ्याच्या स्वप्नामध्ये आपण रमावं का? याला शहाणपण म्हणतात की वेडेपण म्हणतात? ईश्वराला पडलेल्या स्वप्नात जग निर्माण झालं, व ईश्वराच्या स्वप्नामध्ये मी रमावं का हो? म्हणजे जगात मी रमावं का हो? जग हे ईश्वराला पडलेलं स्वप्न आहे हे मान्य आहे. मग त्याच्या स्वप्नात मी रमणं किती शहाणपणाचं आहे. असं अजून थोडासा आपण स्पेसिफिक विचारावर येऊ. ईश्वराला पडलेल्या जगाचा आपण विचार सोडून देऊ, पण माझं जे जग आहे ते ईश्वराला पडलेलं स्वप्न आहे की नाही? उदाहरणार्थ, आपण राहतो ते गाव, त्या गावातल्या घडामोडी, त्याच्यात मी किती रमावं? मी राहतो ते घर, त्या घरातल्या घटना, त्या घरातल्या घडामोडी. काय मोडलं, काय घडलं? आई वडील शब्द वापरत नाही. आजी आजोबा मोडले आणि नातू नात घडले. आजी आजोबा मोडले आणि नात नातू घडले. म्हणजे प्रपंचात घडामोड आहे की नाही? मोडलेल्या विषयी विषाद असता कामा नये आणि घडलेल्या विषयी हर्ष असता कामा नये. अशोचानंद शोचत्वम प्रज्ञावादंश गतासून अगतासूंश्च अनुशोचंती पंडिता. भगवद्गीता जे शिकवते तेच मांडुक्य शिकवते. पण मांडुक्याने जे सांगितलं ते शास्त्र आहे, आणि भगवद्गीतेने जे सांगितलं ते निधिध्यासनाचं शास्त्र आहे. मांडुक्य बुद्धीमध्ये घट्ट करायचं आणि भगवद्गीतेने सांगितलेल्या निधिध्यासनाच्या पद्धतीने त्याचं आचरण करायचं. म्हणून उपनिषद आणि भगवद्गीता हे एक आहेत. सर्वोपनिषद गावो दोघा गोपालानंदना. मी रमावं का? पण आम्हाला ईश्वराच्या जगात रमण्याची हौस आहे. काय सुरू आहे नेपाळमध्ये, काय झालं बांगलादेशमध्ये, त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवला पाहिजे. आपल्या क्षमतेमध्ये असेल तेवढं. विनाशायचे दुष्कृताम करावं, आपल्या क्षमतेमध्ये असेल तेवढं करावं. पण आत्मचिंतन बिघडेल असं करू नये, इतक्या टोकाला जाऊ नये.
की त्या दुष्टाची हानीच म्हणजे त्याचं मर्डरच करून टाकायचं, खूनच करून टाकायचं आणि मग जन्मठेपेमध्ये जायचं किंवा फाशीकडे जायचं आणि आपला मोक्ष गमवायचा, असं करू नये. ज्याला मोक्ष मिळवायचा आहे त्याच्यासाठी सांगतात. ज्याला मोक्ष नाही मिळवायचा त्यांनी काय करायचं त्याची आचारसंहिता मी सांगत नाहीये. आचारसंहिता कोणासाठी आहे? ज्याला निवडणूक मान्य आहे त्याच्यासाठी, ज्याला घटना मान्य आहे त्याच्यासाठी, ज्याला मोक्ष हवा आहे, ज्याला आनंद रूपता हवी आहे, मग ती कशी मिळेल त्याची जी आचारसंहिता आहे ती पाळणं याला अधिकार कमावणं असं म्हणतात. या जबाबदाऱ्या पेलता आल्या पाहिजे. प्रत्येक साधकाने जर जाणल्या तर उपनिषदाचं चिंतन योग्य प्रकारे होतं आणि आपल्याला जीवनात त्याचा उपयोग होतो. देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेची कर्म निपजे जाय. इंद्रिये गुणाधीन तदनुसार वर्तती. इंद्रिय गुणांचं दास आहे, ते त्या गुणांप्रमाणेच वागणार आहे. त्यामुळे इंद्रियांना दोष देऊ नका, असलेल्या गुणांवर अवलंबून राहू नका. त्या गुणांचं संचलन बुद्धी कशी करते ते माझ्या हातात आहे. आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तू बुद्धिं तू सारथीं विद्धी. सारथ्याच्या हातात आहे रथ कुठे न्याय. इंद्रिय रूपी रथ विषय रूपी रस्त्यावर, कोणत्या रस्त्यावर धावायचा हे सारथ्याच्या लगामीमध्ये आहे, म्हणजे बुद्धीमध्ये आहे. माझ्यावर असाच प्रसंग आला होता. त्यातनं आध्यात्मिक साधना होत नव्हती, प्रापंचिक अडचण नव्हती, आध्यात्मिक लोकांमधलाच भाग आहे. तेव्हा मला डॉक्टर काकांनी सांगितलं, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. लक्षात ठेव. नाथ महाराज तेच म्हणतात, देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेची कर्म निपजे जाण. इंद्रिये गुणाधीन तदनुसार वर्तती. दोन अचेतन वस्तू एकमेकावर आदळल्या तर त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. पहाड कोसळला, बरं वाटत नाही आणि पाहायला नवल पण वाटतं. पण दोन चेतन तत्व एकमेकांवर ज्या वेळेला परिणाम करतात तेव्हा ते आपल्यावर बरेच बदल घडवून आणतात. म्हणून दोन माणसांचं भांडण आपल्यावर काय होतं, परिणाम करून देते. दगड दगडावर आपटला तर आपल्याला परिणाम नाही होत. एक मोठी नदी दुसऱ्या नदीला आली आणि महापूर आला तर आपल्यावर त्याचा परिणाम नाही होत. पण त्या महापुरामध्ये जर चेतन सापडला, काय सापडो, माणूस सापडो, तिथे हानी झाली तर त्याचा आमच्यावर परिणाम होतो. म्हणून चेतनाचा परिणाम जास्त होतो. म्हणून चेतनापासून स्वतःला इन्सुलेट करून घ्यावं, आयसोलेट नाही करायचं, पृथक्करण करून घ्यावं. त्यानुसार स्वतःला घडवून घ्यावं. मी इन्सुलेट म्हटलं आहे, घर सोडून जायचं नाही, भगवं परिधान करायचं नाही, त्यांच्यामध्ये राहून मनाने वेगळं राहायचं. पुन्हा माझं मन तुमच्यात नाही असं सांगायचं नाही, पण त्यांच्या हालचालीचा माझ्यावर परिणाम होता कामा नये, कधीच नाही. जगाच्या घटना जर सगळ्या कल्पित आहेत तर कल्पित घटनांनी मी व्यथित होता कामा नये. थोडस एक उदाहरण देतो, तरुण कोणी असेल तर वाईट नका वाटून घेऊ.
जी वस्तू थोडीशी 50-60 रुपयात मिळत असेल ती Amazon वरून 300 रुपयात फ्री आणून दाखवली, याचं आजच्या पिढीला भूषण वाटतं. आणि त्यांनी ती 300 रुपयात घरून आणलेली वस्तू अल्पशी उपयोगाची असताना सुद्धा त्यासाठी बराच जास्त खर्च केलेला असतो. तो आनंदाने बघता आला पाहिजे आणि कौतुक करायचं, किती छान झालं तुम्ही Amazon वरून बोलवलं, वा वा वा. फालतूच खर्च करतात, पैशाची किंमतच नाही. नेहमी माणूस थोडासा दूरच्याला दोष देत असतो. आपण आणि अर्धांग असेल तर दोष अर्धांगाला दिला जातो. मुलगा आणि त्याची बायको असेल तर दोष त्याच्या बायकोला दिला जातो, किंवा मुलगी आणि जावई असेल तर दोष जावयाला दिला जातो. दोष नेहमी थोड्या दूरच्याला दिला जातो. आणि दूरचा आणि जवळचा या आमच्या मनक कल्पना असतात. त्या ठिकाणी माझी प्रसन्नता मला टिकवून ठेवता आली पाहिजे, तेव्हा जगाचं मिथ्यात्व मला कळलं. नाहीतर नुसतं मी मांडुक्य उपनिषद ऐकतो. आदावंते ते यन्नास्ति वर्तमाने पितत्त. आपल्या वेळी होतं का हो Amazon, फ्लिपकार्ट? नव्हतं. नंतर पुन्हा काही दिवसांनी आणखीन दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टी येतील, तेव्हा हे राहणार नाही. मग जे आधी नव्हतं आणि नंतर राहणार नाही ते जर मिथ्या आहे, तर त्याच्यावर मी आपलं अंतःकरण सत्यत्वाने का लावायचं, का बघायचं? रज्जूवर सर्प असूच शकत नाही हा निर्णय जर झाला असेल तर त्या सापाचं भय मनामध्ये का बाळगायचं? फालतू पैसा खर्च करतो यांच्यासाठी शिल्लक राहील कसं? पुढे यांचं कसं होईल? तुला काय करायचं आहे? तू राहणार आहेस का तेव्हा? तुला पाठवणार आहेत का काही मागायला, पैसा कमवायला? तू बस की रे सिनियर सिटीझना, तू शांत बस जागेवर. उधळला पैसा तरी शांत बस, अति कंजूसी केली तरी शांत बस. तुझ्या प्रारब्धाने जे आहे तेवढं बघ. ईश्वराच्या जगताला सत्यत्वाने बघू नकोस. मांडुक्य उपनिषद. कुठे बघतो माणूस? जागृतीत बघतो. म्हणून जागृती मिथ्या आहे. माझी जागृती मिथ्या आहे. माझ्या जागृतीत मला जे दिसतं ते सगळं मिथ्या आहे. याला अधिकार कमावून नसेल. आतमधलं माझं संतुलन बिघडता कामा नये. शांतपणे. अत्यंत महत्वाची गोष्ट. हो, पण मग ते किंवा ती असे वागतात. हो, ते तसेच वागणार. कोणती ओवी आहे काकांची? ते ईश्वर सूत्री बांधिली ते मी आपुले म्हणी तरी ऐसे नोगा जग जगा परी चाले. जग जगा परी चाले ते ईश्वर सूत्रे बांधिले ते मी आपुले म्हणी तरी ऐसे नो आले. जग जगासारखं चालणार आहे, लक्षात ठेव. त्याच्यामध्ये त्याला सत्यत्वाने बघणं म्हणजे त्याच्या स्वप्नात मी माझं स्वप्न बघून राहिलो, याच्यासारखा वेडेपणा नाही का हो? जग हेच स्वप्न आहे. त्यात सिनेमाच्या डायरेक्टरनी तयार केलेले एक स्वप्न आम्ही पडद्यावर 3 तास पाहतो. स्वप्नात स्वप्न पाहणं वेडेपणा आहे. सिनेमा पाहणं वेडेपणा आहे असं आम्ही म्हणतो. टीव्ही पाहणं वेडेपणा आहे असं आम्ही म्हणतो. आणि आम्ही ईश्वराच्या स्वप्नाला सत्यत्वाने जर पाहत असू, माझ्या जीवनामधल्या घटनांना मी सत्यत्वाने लक्ष देत असू. रिटायर्ड लोकांचा उद्योगच असतो, मी असं केलं, मी तसं केलं. मी ऑफिसला होतो तेव्हा तसं होतं, माझ्यासमोर साहेबही बोलू शकत नाही.
आम्ही मांडुक्योपनिषदाचा अभ्यास केला नाही, लक्षात ठेवा. अधिकार कमावला नाही म्हणून नुसता परमार्थ ऐकण्याचा शो होऊन चालणार नाही. क्षमा करा, त्याला दंभ म्हणतात. इंग्रजी शो शब्दापेक्षा दंभ फार मार्मिक शब्द आहे. माझ्याकडून दंभ न होता माझं अंतःकरण अविचल, शांत आणि प्रसन्न कसं राहील यासाठी मांडुक्योपनिषद आहे. आणि हा अधिकार कमावणं, या पद्धतीची जीवन पद्धती माझी बसवून घेणं हे आवश्यक आहे. म्हणून तर आपण म्हणतो स्थिरैरंगैर तुष्टुवान तस्थनुधीर व्यशेम देवहितंजदाय. अत्यंत स्थिर अंगाने, अत्यंत स्थिर अवयवाने. स्थिर अवयव कोणतं हो? हातपाय, नाक, कान, डोळे नव्हे, बुद्धी, मन, अंतःकरण स्थिर असलं पाहिजे. ही साधकाची जात आहे. स्थिर अंतःकरण ही साधकाची जात आहे आणि अस्थिर अंतःकरण ही प्रापंचिकाची जात आहे. मी साधक आहे की प्रापंचिक आहे, बाहेरच्या जातीशी मला देणं घेणं नाही आहे. अजातवाद शिकायला झालो तर स्थिर अंतःकरण हे माझं असलं पाहिजे. हे हल्लेलं नसावं. मन मनाच्या ठिकाणी शांत असावं, बुद्धी बुद्धीच्या ठिकाणी शांत असावी. आमचं नुसतं हलतं का हो? थरथर 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 का? म्हणून साधक 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 म्हटलं की आमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडतात. त्या जबाबदाऱ्या घेऊन जो ऐकतो आणि ऐकल्यानंतर तसं वागण्याचा प्रयत्न करतो तो खरा साधक. त्यांनी उपनिषद आणि भगवद्गीता आपल्या जीवनात उतरवलेली आहे. एक उपनिषद फक्त, एवढं मी मुक्त झालो अशी स्थिती असली पाहिजे आपली. ओंकार साधना शिकवणार आहे. आपण टप्प्याटप्प्याने समोर जातो आहोत. मी घाई करत नाही आणि तुम्ही पण करू नका. लागू द्या, वेळ लागला तर. आत्ता देत असलेला वेळ स्वतःसाठी देतो आहे एवढं लक्षात ठेवा. आपल्या जीवनाचं परम कल्याण करून घ्या. परम आनंदी व्हा. अत्यंत शांतपणे जीवन जगा. स्थिर अंतःकरणाने प्रसन्नतेने राहा. माझे सद्गुरू आपणास निश्चितपणे सामर्थ्य आणि बळ देतील याची मला खात्री आहे. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. उद्या सकाळी भगवद्गीता आहे. उद्या गुरुवार आहे, बरोबर आहे ना? उद्या भगवद्गीता आणि आज रात्री बुधवार असल्यामुळे पुन्हा आपली श्रुती स्मृतीवर लिंक येईल. शैला काकू आपणास तत्वविवेक पंचदशीतलं पहिलं प्रकरण शिकवणार आहे. आज बुधवार आहे, पक्का आहे ना? बरोबर आहे. हो हो काका. विसरून जातो मी बोलतो ना. आज रात्री तत्वविवेक पंचदशी श्रुती स्मृती स्वाध्याय मंचवर लिंक येईल. आता सकाळी जशी आली तशी सगळ्यांनी आपला ग्रंथ घेऊन पंचदशीच्या अभ्यासाला तत्पर राहा. आपलं जीवन पंचदशी, उपनिषद आणि भगवद्गीता या प्रस्थानत्रयीने घडवू आणि मिळालेला जन्म सार्थकी लावू. आज रात्री पंचदशी 9 वाजता, उद्या सकाळी मी भगवद्गीता घेईन. रात्री आज तत्वविवेक शैला काकू घेतील. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका.